हॅलो फ्रेंड्स, आज आपण 2024मध्ये मार्च 2024मध्ये आलेल्या 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील B4 मधला दुसरा प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, हा B4 डू ॲज डायरेक्टेड त्याच्यात आलेला हा दुसरा प्रश्न इतका सोपा असतो की ते सहज कोणाला येऊ शकतो. पहा प्रश्न काय सेकंडमध्ये पहा. ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. पहा, हा झाला प्रश्न आणि त्याची इन्स्ट्रक्शन काय दिली. पहा, रीराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. पहा, अंडरलाईन म्हणजे खाली एक रेष मारायची आणि इन्फिनेटिव्ह हा एक ग्रामरचा टाईप असते, क्रियापदाच्या संदर्भातला असतं. आणि इन्फिनेटिव्ह म्हणायचं काय असतं तर टू नंतर जे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असतं त्याला इन्फिनेटिव्ह म्हणायचं असतंय. तर पहा, आता ह्या वाक्यात टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच कोणताही शब्द समजा जो आलाय त्याला अंडरलाईन करायची. तर पहा, हा टू इन्फिनेटिव्ह हा शब्द तुम्हाला उत्तर म्हणजे वाक्य जशाल तसं लिहायचं आणि फक्त एवढी अंडरलाईन करायची, उत्तर तुमचं संपलं. पहा, टू किलला अंडरलाईन, टू किल हे इन्फिनेटिव्ह आहे, उत्तर संपलं.